नमस्कार, माझं नाव पुराविलास बहाडकर आणि मी एक पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे. ऊन खूप जास्त वाढत आहे आणि जसं ऊन वाढत आहे तसंच उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस पण खूप जास्त वाढत आहेत. तर त्यासाठीच आज ही मी व्हिडिओ बनवत आहे की काही सिंपल स्टेपनी आपण कसं हा उष्माघात किंवा सनस्ट्रोक होण्यापासून वाचू. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जर का तुम्ही 11 ते 3 दरम्यानच्या उन्हाला अवॉइड करू शकत असाल, बाहेर निघणं अवॉइड करू शकत असाल तर ते प्लीज करा. आपल्या ऍक्टिव्हिटीज अशा प्लॅन करा की तुम्हाला त्या दरम्यान बाहेर पडायची गरज नाही पडणार. पण जर का तुमचा जॉब आणि काही कामं अशी आलीच की जेव्हा तुम्हाला जावं लागतंय तर ह्या स्टेप्सचा नक्की फॉलो करा. टिप नंबर 1, थोड्या टायमानी सतत पाणी पित राहा. कारण पाणी हा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे या कडकत्या उन्हामध्ये. पाणी तुमच्या शरीराचं टेम्परेचर कूल डाऊन करण्यामध्ये मदत करतं. पण पाण्याला सोडा, जास्त शुगरी ज्युसेसनी किंवा चहा किंवा कॉफी या पदार्थांनी सबस्टिट्यूट करू नका. कारण हे पदार्थ तुम्हाला हायड्रेट नाही करत तर अजून डिहायड्रेट करून टाकतात आणि ह्याच्यानेच तुम्हाला उलटी आणि मळमळ होण्याचे चान्सेस अजून वाढतात. जेव्हा पण उन्हात बाहेर पडत असाल तेव्हा छत्री, कॅप, स्कार्फ अशा गोष्टी कॅरी करणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच एक टॉवेल कॅरी करा, त्याला पाण्याने ओलं करा आणि त्याला वारंवार आपल्या मानेभोवती, आपल्या कपाळावरती आणि हातांभोवती त्याला लावत राहा. त्याच्यामुळे आपलं शरीर कूल राहण्यासाठी मदत होते. जेव्हा पण तुम्ही उन्हात बाहेर जात असाल त्याच्या आधी हेवी मील करणं टाळा. हेवी मील म्हणजे एकदम भरपेट जेवण किंवा भरपेट नाश्ता करणं टाळा. कारण त्याच्याने कधी कधी आपल्याला उलटी, मळमळ असे सिम्पटम्स दिसून येतात. त्या जागी जे वॉटरी फ्रुट्स असतात ते आपल्या आहारामध्ये घ्या. जसं की कलिंगड झालं, कोकोनट वॉटर झालं, त्याच्यानंतर आपलं टरबूज झालं, हे आपल्या जेवणामध्ये ऍड करा. यासोबतच आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स असणं खूप जरुरीचं आहे. ते इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी लिंबू पाणी झालं, कोकम सरबत झालं, नारळ पाणी झालं, त्याच्यानंतर आपलं केळं झालं, हे सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये घ्या आणि दहीला तर आपलं बेस्ट फ्रेंड बनवा. ह्या दरम्यान थोडंसं तेलकट, तिखट आणि जास्त साखरेचे पदार्थ खाणं अवॉइड करा. कारण ह्याच्याने आपल्या शरीरामधलं टेम्परेचर वाढण्याचे चान्सेस असतात. आणि जर का तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला चक्कर, मळमळ, उलटीसारखं किंवा अचानक डोळ्यासमोर अंधारी येत असेल, हे सिम्पटम्स मधलं कुठलाही सिम्पटम तुम्हाला दिसत असेल तर जवळच्या दवाखान्यात जा किंवा कोणाशी तरी संपर्क करा आणि मेडिकल अटेन्शन घ्या. कारण हे सनस्ट्रोक होण्याचे चान्सेस आहेत. याला बिलकुल टाळू नका आणि याला इग्नोर तर डेफिनेटली करू नका. टॅग करा अशा पर्सनला ज्याला ही माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे किंवा ते उन्हामध्ये 11 ते 3च्या उन्हामध्ये काम करत असतात किंवा बाहेर निघत असतात. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.